काल रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झालेली आहे आणि कुठेतरी महायुती म्हणून समोर जायचं आहे आणि असं देखील ऐकायला मिळतं की काही ठिकाणी एनसीपीला मात्र बाजूला करायचं आहे, एनसीपी अजित पवार या पक्षाला. मला त्यांच्या कामबिगाळामध्ये काही मला प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही आहे. जे काही अफवा उडवतात आहेत की आता आम्ही एकत्रित लढू वगैरे, हे एकत्रित लढतील की नाही लढतील ते येणारा काळ सांगेल. त्यामुळे त्यावेळेची प्रतिक्रिया आपण देऊ. पण यांच्यात काय भांडणं आहेत, काल आपण विधानसभेत पाहिलं की मुलांसाठी, शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी काही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू झाल्यात आणि काल त्याचा प्रश्न विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा होता. तर BJPच्या आमदारांनी मंत्री दादा घुसे हे मुद्दामून ते योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने ते करत नाही अशा पद्धतीचा आक्षेप घेतला गेला होता आणि त्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग दादा घुसेंनी सांगितलं की अर्थ मंत्रालय आमच्यासाठी काय काय आम्हाला त्रास देत आहेत, त्याच्यावरचं त्यांनी काल प्रतिक्रिया दिलेली आहे. हे विधानसभेतलं आहे, रेकॉर्डवर आहे. त्यामुळे या तिघांचा ताळमेळ काय आहे हे कालच्या त्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये हे एकत्रित येतील की नाही येतील त्याच्यावरचं मला आता काही प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही आहे. आणि यांच्याबद्दलचा एक मोठा राग, कारण की हे राज्याच्या जनतेची तिजोरी लुटायसाठी हे तीनही चोर मौसरे भाऊ एकत्रित आलेले आहेत आणि अनेक घटनांमधून ते आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जनतेमध्ये या सरकारच्या बद्दलचं मत एकदम खराब आहे आणि लोक आता यांना घरी पाठवायची तयारी करतील. महाविकास आघाडी लढणार कारण आव्हान मोठं असणार आहे जर महायुती एकत्र लढली. आम्ही अजून त्याच्यावर एकत्रित बसलेलो नाही आहे. आता आम्ही पहिल्या टप्प्यातल्या ज्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या, जे स्थानिक कार्यकर्त्यांच्या याच्यावर झाल्या, जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका येतील, जेव्हा जाहीर होतील